अधिकारी असतील माहिती देणं स्टार्ट करतायत, बोलत नाहीयेत किंवा दिशाभूल केली जाते का आयोगाकडून? असं आहे, किती काही केलं तरी शेवटी पब्लिक डोमेनमध्ये ही सगळी कागदपत्र येणार, त्यांनी घेतलेले निर्णय लोकांसमोर येणार, त्याच्यामध्ये काही चुका असतील बरोबर असतील त्याचा शहानिशा लोक करतील. आणि साहजिकच आहे, आजकाल काय कुणी कोर्टामध्ये जातो आहे, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये, आणि छाननी होते आहे. त्याच्यामुळे योग्य प्रकारे जे काय करतील, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. आमचा विरोध ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण द्यायचा आमचा विरोध आहे. जितेंद्र आव्हाडांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे, जितेंद्र आव्हाडांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून जो काही राज्यात वाद निर्माण झालेले, आंदोलन होत आहेत, यावर काय नेमकी तुमची प्रतिक्रिया असणार आहे का, की ज्या पद्धतीने आव्हाडांचं स्टेटमेंट आलेलं आहे? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी एक म्हण मी ऐकलेली आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो ग्रुप आहे उरला सुरला, तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करण्याची आता काही गरज आहे असं मला काय वाटत नाही. त्यांचे जे काही असे काही सोकॉल्ड जे आहेत नेते आहेत ते तो पक्ष संपवायला पुरेसे आहेत. महाविकास आघाडीमध्ये जे काँग्रेस आहे ते आता म्हणते की स्वबळावर लढायची भाषा करते, ते मी काय ऐकलेलं नाही तसं. या सगळ्या याच्यावरती रोहित पवारांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे, मी त्याच्यावर उत्तर दिलं ना, तीन वेळा बोलले. आता मी काय त्यांना काय आमची जयंत पाटील आणि रोहित पवार मध्ये कोलवर असल्याचं जे काही चर्चा आहे त्यावर चला पुढे चला नेक्स्ट. कॅबिनेटमध्ये पवार साहेबांनी जे भाषण केलं त्या भाषणात ते बोलले का भारतीय जनता पक्ष लोकसभेत सत्तेत येण्याचं सांगतं, मात्र अनेक राज्यात त्यांची सत्ता नाहीये, अशा पद्धतीने फक्त त्यांच्या विरोधात. आता अनेक राज्यात त्यांची सत्ता नाही आहे हे म्हटलं, पण ते अनेक राज्यातले सगळेच पक्ष तुमच्याबरोबर पण नाही आहेत ना. त्यातले अनेक राज्य जे आहेत ते पुन्हा मोदी साहेबांना सपोर्ट करतात. आणि अलीकडे जे काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकतर्फी जवळपास एक तेलंगणा सोडल्या एकतर्फी निर्णय जो आहे मोदी साहेबांच्या बाजूने लागलेले हे विसरता येत नाही. सर, महायुतीची आज बैठक आहे आणि या काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हटलं होतं की शिंदे गट अजित पवार गट समसमान जागा वाटप तो मुद्दा असणार आहे. आता असं आहे की ते बसतील, चर्चा होईल, परंतु ही आमची मागणी आहे, बरोबर आहे की बाबा त्यांचेसुद्धा काही 40च्या आसपास आमदार आहेत, आमचेसुद्धा 40-50च्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे त्यांना जे काही मिळेल तेवढी मंत्रिपदं मिळतील तेवढी आम्हाला मिळावी. त्यांना जे काही समजा खासदार किंवा त्याचा काही जागा मिळतील तेवढं आम्हाला मिळावी. याची चूक काय आहे असं मला वाटत नाही आणि त्याप्रमाणे प्रयत्न होतील. भुजबळ साहेब, कॅबिनेटचा विषय आहे, सातत्याने तुम्ही जी भूमिका मांडताय ती कॅबिनेटमध्ये सुद्धा तुम्हाला मांडू दिली जात नाही असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. खरंच तसे काही आहे का, म्हणजे कॅबिनेटमध्ये तुमच्यामध्ये? मी माझे विचार जे आहेत हे जे अनेक वेळा म्हणजे कदाचित कॅबिनेटमध्ये सगळी चर्चा होत नाही, पण कॅबिनेटच्या नंतर जे आहे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, काही मंत्री यांच्यामध्ये मी माझे विचार जे आहेत स्पष्टपणे मांडलेले आहेत आणि तुमच्याद्वारे ते विचार जे आहेत ते सगळीकडे जातातच आहेत. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते कॅबिनेटमध्ये चर्चा होते अशातला भाग नाही. काल अजित पवार असंही म्हणाले की आता जे 85 वर्ष वय झालेले आहेत त्यांनी आता आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि त्यांनी आराम करावा. सातत्याने ते शरद पवार यांना आव्हान करतात आणि तुम्ही जसं मागाशी म्हणाले की त्यांच्याच पक्षातले नेते त्यांचा पक्ष संपवायला सुरुवात केलेली आहे. अजूनही शरद पवारांनी तुमच्यासोबत यावं किंवा तुम्हाला पाठिंबा द्यावा असं तुम्हाला वाटतं? आता अजितदादांनीच सांगितलेलं की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. काय अजितदादा आमच्या पक्षाचे प्रमुख आहे त्यामुळे ते असं सांगितलं तर ते बरोबर आहे. तुम्ही पण अनेक काळ साहेबांसोबत काम केलं, आनंद आहे ना. अजितदादांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याप्रमाणे पवार साहेबांनी जर आशीर्वाद दिले अजितदादा पवार गटाला तर सोन्याहून पिवळं आहे. धन्यवाद. छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटासंदर्भात त्यांनी एक महत्त्वाचं विधान इथे केलेलं आहे की त्यांच्या पक्षातलेच नेते हे पुरे, इतर कुठल्या पक्षाने संपवण्याची गरज नाही.